अखेरीस राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आता जवळपास झाल्यात जमा आहे। यामध्ये राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे असे आपल्या कृषी मंत्र्यांनी आज बोलताना स्पष्ट केले। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबतचे अजूनही 1-2 चांगले निर्णय घेतले आहेत। आपल्याला माहिती आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी 9 मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली। या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी प्रक्रियेअंतर्गत 30 जूनच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज माफ करू असे आपले मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, तसेच मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगितले जात आहे। या संदर्भात सहकार विभागाच्या वतीने सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेल्या असून सर्व याद्या तयार आहेत। फक्त आणि फक्त आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण होणे बाकी आहे। यामध्ये देखील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही यादी येण्यास उशीर झाला, परंतु आता या महिन्यामध्ये यादी येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा देखील लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय काल देखील घेतला गेला आणि त्या निर्णयानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना 2017 सालच्या 2019 सालच्या दोनही वर्षाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता 2026च्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की कर्जमाफीच्या GR मध्ये आधी काय होतं तर 1 एप्रिल 2019 नंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं आहे ते शेतकरी पात्र होणार होते, परंतु आता हा निर्णय बदलल्यामुळे राज्यातील जवळपास 5 ते 7 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि 14,000 कोटींचा त्या ठिकाणी अतिरिक्त आता वाढ यामध्ये होणार आहे। आणि आता शेतकऱ्यांची पहिली यादी देखील येणार असल्याचे आपले मुख्यमंत्री आहेत किंवा आपले कृषी मंत्र्यांच्या वतीने बोलताना स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आणि त्यांनी कर्जमाफीचा हा महत्त्वाचा आकडा ज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही। परंतु यामधील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवर अजूनही सरकारने एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशाच पद्धतीचा निर्णय घ्यायला हवा होता। आता हे मुद्दे कोणते आहेत किंवा शेतकऱ्यांची मागणी काय, त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी येणाऱ्या 12 तारखेपासून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू किंवा आम्ही कर्जमाफीमध्ये सरसकट शेतकऱ्यांना लाभ देवा अशी देखील मागणी केली आहे। या कर्जमाफीमध्ये दाखलेल्या सर्व जाचक अटी काढून शेतकऱ्यांना सरसकट ही 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा तरी लाभ द्यावा अशी देखील मागणी होत आहे। तर चला या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो वारंवार करतो। तर लक्षात घ्या 34,000 कोटींची सुरुवातीला कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर झाली होती। 34,000 कोटींपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, परंतु काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या आधारे 14,000 कोटींची त्यामध्ये अतिरिक्त वाढ केल्याचे बोलले जात आहे। म्हणजेच की 34 आणि 14 असे एकूण 48,000 कोटींची जर ही कर्जमाफी होणार असेल तर यामध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। परंतु आता हा आकडा नक्की कागदावर राहतोय का शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळतोय हे देखील पाहणं त्या ठिकाणी आवश्यक ठरणार आहे, कारण आता याद्या आल्यानंतर किती शेतकरी पात्र ठरत आहेत याबाबतची माहिती मिळणार आहे। आता या कर्जमाफीबाबतच्या एक महत्त्वाच्या अटींबद्दल देखील आपण बोलणार आहे, ज्या अटी काढून टाकायला हव्यात जेणेकरून अजूनच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। परंतु आता यातील एक महत्त्वाची अट काढून टाकली आहे, त्यामध्ये 2017 आणि 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता, पात्र असून लाभ मिळाला नव्हता, त्या शेतकऱ्यांची देखील 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आता होणार आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जून महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये यादी येतील। 18 तारखेपर्यंत आचारसंहिता सुरू आहे आणि त्यानंतर आता कर्जमाफी संदर्भातील याद्या येतील। याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायचे तर यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते पाहायचं आहे। तुमचे नाव यादीत असल्यास तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र ठरला आहात आणि मग तुम्हाला तुमचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच की तुमची KYC करावी लागणार आहे। यामध्ये शेतकरी मित्रांनो एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की ॲग्री स्टॅकवर म्हणजेच की तुमचे फार्मर ID देखील असणे बंधनकारक असणार आहे। मग तुमचे फार्मर ID नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून देखील वंचित राहावे लागू शकते। आपण वारंवार जेव्हापासून ही योजना कर्जमाफीवरची चर्चा सुरू झाली तेव्हापासून सांगत होतो, आपल्या पेजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून विनंत्या करत होतो की शेतकरी मित्रांनो फार्मर ID काढून घ्या, फार्मर ID काढून घ्या, फार्मर ID काढून घ्या। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घेतला आहे, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅकवर नोंदणी केली आहे, तर त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता यातील एक महत्त्वाचा मुद्दा, आता हे झाले महत्त्वाचे मुद्दे आपण आज डिस्कस केले, परंतु अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता जो या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये
त्याबाबत देखील निर्णय घेणे अपेक्षित होतं. ते म्हणजे 2019 साली ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतली आहे त्या शेतकऱ्यांबाबत सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता त्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या काय विषय आहे. तर समजा तुमच्याकडे आता 2 लाख किंवा तुमच्याकडे 1,80,000 रुपये कर्ज आहे, पण तुम्ही 2019 सालच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला होता तर तुमचे 1,80,000 माफ होणार नाही, तर तुमचे फक्त 50,000 माफ होणार आहेत. ते देखील तुम्ही वरचे पैसे भरल्यानंतर. म्हणजेच की तुम्हाला 2 लाखांपर्यंतची माफी मिळणार नाही, तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतचीच माफी मिळणार आहे जर तुम्ही 2019 सालच्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर. आणि या जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मत आहे की आम्ही 2019चा माफ घेतला होता परंतु त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये शेतीवर मोठ्या प्रमाणावर संकट आलेले, त्या ठिकाणी आम्ही परत अडचणीमध्ये गेलो आणि आमचे कर्ज थकबाकीमध्ये गेले. मग आता आमच्यावर हा अन्याय का? 2019ची कर्जमाफीचा आम्ही लाभ घेतला म्हणून परत आमच्यावर संकट आले नाही असे आहे का? संकट सर्व शेतकऱ्यांवर आले आहे. मग 2019 साली ज्यांनी लाभ घेतला होता त्यांना देखील त्या ठिकाणी 2 लाखांपर्यंतची माफी द्यावी. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान. आता एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपये खरं तर खूप जास्त. 50,000 रुपये मागील 2 कर्जमाफीमध्ये देखील हे 50,000 रुपये ठेवण्यात आले होते. खरं तर हे 1 लाख तरी कमीत कमी ठेवायला हवे होते, परंतु या 50,000 मध्ये देखील अट काय आहेत तर 3 वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये तुमचं कर्ज नवं जुनं पाहिजे. आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाची अट म्हणजे चालू वर्षाला तुम्हाला तुमचे कर्ज भरावे लागेल. म्हणजेच की आता जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षाचे कर्ज तुम्हाला नवे जुने करून घ्यावे लागेल, मगच तुम्हाला या 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीने टाकलेल्या अटींमुळे अजूनही अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहून हे जे आकडा आहे तो आकडा फक्त कागदापुरताच मर्यादित राहणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने शेतकरी मित्र विचारत आहेत. आता तुमच्यावर नक्की किती कर्ज आहे किंवा तुम्ही चालू बाकीदार आहात थक बाकीदार आहात नक्की कमेंट करून सांगा. आणि या कर्जमुक्ती योजनेबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.